नशामुक्त भारत अभियानाअंतर्गत कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने आयोजित केलेल्या नशामुक्त कोल्हापूर या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। या रॅलीत 6 ते 60 वर्ष वयोगटातील सुमारे 5,000हून अधिक नागरिक सहभागी झाले होते। आरोग्य, शारीरिक तंदुरुस्ती आणि नशाबंदीचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन केल्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितलं। आरोग्य संवर्धन आणि नशाबंदीचे महत्त्व कळावे यासाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने आज नशामुक्त कोल्हापूर रॅलीचे आयोजन केले होते। कसबा बवडा इथल्या पोलीस ग्राउंडवरून आज पहाटे या रॅलीला प्रारंभ झाला। प्रारंभी रॅलीत सहभागी झालेल्यांना नशामुक्तीची शपथ देण्यात आली। जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीची सुरुवात केली। पोलीस परेड ग्राउंड पासून जिल्हाधिकारी कार्यालय आणि परत पोलीस परेड ग्राउंड असा या रॅलीचा मार्ग होता। तत्पूर्वी आझाद नायकवडी यांनी महाराष्ट्र गीत गाऊन स्पर्धकांचा उत्साह द्विगुणित केला। या रॅलीत 6 ते 60 वयोगटातील सुमारे 5,000 पेक्षा अधिक नागरिक सहभागी झाले होते। कोल्हापूरच्या समृद्ध क्रीडा संस्कृतीचे जिल्हाधिकाऱ्यांनी कौतुक करत युवकांनी नशेपासून दूर राहावे असे आवाहन केले। रात्रीच्या मित्रांऐवजी सकाळचे मित्र जोडा असा मार्मिक सल्ला पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी दिला। यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, सहाय्यक पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू, महापालिका अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, बाबासाहेब वाघमोडे यांच्यासह विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, क्रीडा आणि सामाजिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते।